आपल्या सोबत आहेत निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत सर आणि त्याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ञ विनायक गोविलकर सर. आपण दोघांचंही गेस्ट सेंटरला स्वागत करूया. सगळ्यात आधी मी भागवत सरांकडे जाते. सर, प्रश्न असा आहे की आपण ऐकलंच असेल की ट्रम्प यांनी तंबी दिली आणि त्याच्यानंतर इराणने असं म्हटलेलं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीचे पुन्हा एकदा हल्ले करणार नाही किंवा आम्ही तुर्तास हल्ले थांबवतोय. इस्रायलचं काही उत्तर आलेलं नाहीये. तुम्हाला खरोखरच असं वाटतंय का की आता थेट इराण इस्रायल यांच्यामध्ये हल्ले पुन्हा सुरू होणार नाहीत? नमस्कार. सर्वात प्रथम एबीपी माझा चॅनलला धन्यवाद आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टीने असं आहे की गेले 47 वर्ष इराणनी इस्रायलच्या विरुद्ध युद्धाची जी खेळी खेळलेली आहे त्या खेळीचा हा एक निर्णायक चॅप्टर असू शकतो. म्हणजे गेले 48 तास जी इराण आणि इस्रायलच्या मध्ये लढाई चालली आहे, मुख्यतः क्षेपणास्त्रांचा वापर करून, त्याला 2-3 महत्वाचे पैलू आहेत, त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. पहिला पैलू असा आहे की एप्रिलमध्ये जी इराण इस्रायल यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली होती त्याची सीमा काय आहे ह्याच्याबद्दल फार मोठा गोंधळ दोन्ही पार्टीज मध्ये होता. इराणच्या दृष्टीने या शस्त्रसंधीमध्ये इस्रायलची लेबनॉन मधली कारवाई ही समाविष्ट होती, परंतु अमेरिका आणि इस्रायल त्याला मान्य करायला तयार नाहीत. आपण जर गेल्या 1.5 महिना आयडीएफनी लेबनॉनमध्ये जी कारवाई केली त्याच्याकडे नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हिजबुल्लाला फार मोठ्या प्रमाणावरती क्षती या कारवाईमुळे पोहोचलेली आहे. इस्रायल लेबनॉनमध्ये, दक्षिण लेबनॉनमध्ये जवळजवळ 30 किलोमीटर घुसलेला आहे, साऊथ ऑफ लिटानी रिव्हर. आणि त्या क्षेत्रामधनं आणि साऊथ बेरूत आणि तिकडे बेका व्हॅलीमध्ये जिथे जिथे हिजबुल्लाची शक्ती केंद्र होती त्या शक्ती केंद्रावरती आयडीएफनी फार तुफानी हल्ला चढवलेला आहे आणि त्यामुळे हिजबुल्लाला फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान सहन करायला लागलेलं आहे. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की हिजबुल्ला हे इराणचं इस्रायलला त्रास देण्यासाठी असलेलं सर्वात मोठं स्ट्रॅटेजिक, ज्याला ऍसेट आपण म्हणू शकतो, असं शस्त्र. आणि इस्रायलने गाझापट्टीमध्ये गेल्या 2-2.5 वर्षांनंतर हमासला फार मोठ्या प्रमाणावरती खच्ची केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर हिजबुल्ला पण लेबनॉनमध्ये खच्ची झालं तर इराणची जी ग्रँड स्ट्रॅटेजी आहे, अमेरिकेला मध्य पूर्वेमधनं हाकलून द्यायचं, इस्रायलला अटक करायचं किंवा इस्रायलला नष्ट करायचा प्रयत्न करायचा, या खेळीमध्ये इराणचा तो फार मोठा पराभव असणार आहे. आणि ते थांबवण्यासाठी आणि अमेरिकेला लेबनॉन मधलं युद्ध इस्रायलने थांबवलं पाहिजे याच्यासाठी दबाव आणण्यासाठी इराणनीही गेली 48 तासामध्ये खेळ केलाय असं मला वाटतं. बर, ठीक आहे. म्हणजे त्यामुळे अशा पद्धतीने कदाचित पुन्हा एकदा रिटॅलिएशन होण्याची शक्यता आहे असंच मला यातनं कुठेतरी प्रतीत होतंय इराणकडनं, कारण जर हल्ले सुरू झाले तर. मी सर तुमच्याकडे परत येते. आता पुढचा प्रश्न गोविलकर सरांना आहे. अर्थ परिस्थिती जर सगळी बघितली तर आता सर्वसामान्य